प्रश्न. बर्नौली साहेबांनी सांगितलं का ते बघूयात आपण थोडं. बर्नौली एक सायंटिस्ट होऊन गेला. ओके, होऊन गेलाच म्हणावं लागेल, नाही आता तो त्याला भेटला तर धन्यवाद द्या. म्हणजे काय आता सध्या गॅसवर चपात्या शिजवतो, भाकरी शिजवतो, थोडंफार याची कृपा आहे. ओके, याची थोडी काय कृपा आहे ती बघूयात आपण. त्याला थोडी पुढं नदी निमुळती दिसली. निमुळती म्हणजे लक्षात येतं थोडं त्याची साईज काय झाली, बारकी दिसायला लागली. मग या ठिकाणी काय झालं बघा, त्याने ऑब्झर्व केलं इथं पाणी आहे ना स्लो चाललं, आणि जिथे याची साईज कमी झाली नदीची तिथं पाणी काय चाललं फास्ट चाललं दिसलं. बघा इथं काय होतं, स्लो वाइडर रिजन मध्ये याचा स्पीड कमी होता आणि नॅरो रिजन मध्ये याचा स्पीड वाढला. इसलिए बोला कुछ तो बात है इसमें. त्यांनी एक पाईप घेतली, पाईप मधून पाणी पाठवलं, पुढे नॅरो रिजन केलं. जिथं साईज वाइडर रिजन आहे त्या ठिकाणी स्लो गेलं आणि नॅरो रिजन मध्ये पुन्हा काय झालं, फास्ट गेलं. फास्ट गेलं म्हणजे पुढे डिस्टन्स वाढलं. म्हणजे एखाद्या वेळेस आपण पाणी मारत असतो अंगणात, असं धरलं तर नळी जात नाही. पुढे काय करावं लागतं, त्याच्या तोंडाला असं बरोबर बोट लावलं की ते काय करतं, त्याचं रिजन काय झालं, छोटं झालं. रिजन छोटं झालं म्हणून त्याची स्पीड काय झाली, वाढली. स्पीड वाढली म्हणून ते पुढे गेलं, त्याचं डिस्टन्स वाढलं आणि मग ते सगळीकडे पसरलं. मग याच्यावर ना थोडा आवाज उठवला स्वतःच्या डोक्यामध्ये, कुछ तो बात आहे इधर. मग याने इधर काय बात आहे ते बघितलं आणि त्यांनी सांगितलं की वाइडर रिजन मध्ये आणि नॅरो रिजन मध्ये जेव्हा वेलॉसिटी वाढते तेव्हा प्रेशर कमी होतं, डिक्रीज होतं त्या मोमेंटचं. असं ह्याचं प्रिन्सिपल आहे. काय म्हणलं, जिथं वेलॉसिटी वाढली तिथं काय कमी झालं, प्रेशर कमी झालं. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एक छोटस एक्सपेरिमेंट सांगतो कसं करायचं. असे दोन फुगे घ्यायचे, दोऱ्याला बांधायचे, हातात धरू नको, असे दोऱ्याला बांधून अशी लटकवती धरायचे, शेजारी शेजारी धरायचे आणि जोरात दोन्ही फुग्याच्या मधनं जोरात फुकायचं. फुकलं की काय होईल, ते अबे हातातले दोरे सोडायचे नाहीत म्हणतो मी, आणि ते उडेल म्हणलं ते फुकले आता उडणार जायचे, पण हातातले दोरे सोडायचे नाहीत. ते काय होईल, तुमच्या डोक्यानुसार असं जर इथं दोन शेजारी फुगे धरले आणि मी मध्ये फुकलं तर काय होईल, फुगे बाजूला जातील. नाही, ते बाजूला न जाता ते अट्रॅक्ट होत आहे. करून बघायचं घरी जाऊन. ओके, आता फुगे गणपतीसाठी सजवायला आणलेली असते ती, घरी अशी दोन धरायचे, फू करून फुकायचं. आणले असतील तर, नसतील तर काय अडचण नाही. ओके, असे फुकले की ते काय होतात, हे चिटकत आहे. तुम्ही जर वावटळ आलेले बघितले, आमच्या गावाकडे वावटळ म्हणतो, असं गोल 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 वारं फिरतं, त्या ह्याच्यामध्ये त्याच्यात कचरा जातो. बाहेर कचरा फेकायचा सोडून वाऱ्यामुळं ते कुठे येतो, त्याच्या आतमध्ये येतो. म्हणजे जेवढी जास्त वेलॉसिटी तेवढं प्रेशर काय कमी. बुलेट ट्रेन आली, आपण अशी बुलेट ट्रेन आली, झपकन निघून गेले, त्याच्या शेजारी जर थांबले असं चटकन ते ओढून घेते. ओके, म्हणजे काय, तिथं प्रेशर कमी क्रिएट होत आहे. म्हणून गॅस घरी जायचं, ते शिगडी आहे, शिगडीला पालतं घालायचं, स्वयंपाक चालू झाल्यावर दणके घालतील आणि पुन्हा मास्तरच्या नावावर पण खडक फोडतील. हे काय ते सांगतं, हे पिढग इथून करतं. त्याच्यापेक्षा तरी काय करायचं, सगळं थंडपीठ झालं किंवा स्वयंपाक करायच्या आधी जायचं, त्या गॅसला असं उचलायचं. गॅसला उचललं ना तुम्ही, त्या शिगडीला म्हणतो मी, खालचं टाकी उचलत बसतात. ओके, ते असं आहे बघा, त्या ठिकाणी असं एक कम्प्लीट असं मोकळा आहे, पूर्ण गॅप आहे, हे इथून पुढे आहे आणि याच्यात ही पाईप बरोबर फिटिंग आहे. हे पाईप कुठेही चिटकलेली नाही बघा, मोकळे असते. ही पाईप अशी जाड आहे आणि ह्याच्यात कुठं असते, इथे गॅस असते, इथनं गॅस फ्लो करायचं असते. मग इथं हाय व्हेलॉसिटीने येतं, म्हणजे इथं प्रेशर लो प्रेशर क्रिएट होतं. लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे बाहेरचं एअर काय होतं, आत मर्जिंग होतं. कारण जोपर्यंत फ्लेम ऑक्सिजन होत नाही तोपर्यंत ती फ्लेम ऑन होत नाही. समजतंय तुम्हाला? म्हणजे हे असं झपकन आत ओढून घेतं आणि ही पुढे जातं. म्हणजे हेच टेक्निक ह्याने इथं सांगितली. पण लोकांनी म्हणलं आपे पुरावा काय, बर्नौली पुरावा काय, मग लोकांना सांगितलं मग छान पैकी तुम्हाला आम्ही ना मॅथमॅटिकली इक्वेशन देतो, कुठलं प्रेशर कसं कमी होतं, त्याची डेन्सिटी डिपेंड आहे का, त्याच्या फ्लुइडच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे, त्याच्या वेलॉसिटीवर डिपेंड आहे. मग बरेच असे कंटेंट आहेत. मग त्याच्यावर त्यांनी विचार करून त्यांनी सुरू केलं. दिस इज वन नळी. ओके, एक पाईप घेतली, त्या पाईप मध्ये हा रिजन कसा आहे, छान आहे, वाइडर आहे. हे कसं आहे, नॅरो आहे, पुढे निमळत होत गेले. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक पॉईंट सांगतो, तो म्हणजे काय, माझ्या राजा आणि राणीनो, हे जे याचं जे व्हॉल्यूम आहे, हे एवढ्याचं जे व्हॉल्यूम आहे ते सेम व्हॉल्यूम येत आहे. म्हणजे मी जर व्हॉल्यूम घ्यायचं झालं डीव्ही बरोबर एरिया इंटू डिस्टन्स,
बरोबर एरिया इंटू डिस्टन्स. परत एकदा व्हॉल्यूम कुठला लिहायचं मला, पी क्यू आर एस. या दोघांचं काय सेम असतं, व्हॉल्यूम सेम आहे. बट व्हॉल्यूम म्हणजे काय, ए इंटू एल असतं, ऍक्च्युली एल क्यूब असतं. पण तिथं काय एरिया इंटू डिस्टन्स, हे व्हॉल्यूम झालं. मग सर इथे H1 काय हाईट आहे फ्रॉम द ग्राउंड, H2 काय हाईट आहे फ्रॉम द ग्राउंड, कोण आर एस, इथं कोण पी क्यू. V1 काय व्हेलॉसिटी कुठं पी क्यूच्या ठिकाणी. लोअर एंड अप्पर एंड असं म्हणतो. अप्पर एंडची व्हेलॉसिटी V2 आहे. A1 काय एरिया A1 लोअर एंडला. A2 काय अप्पर एंडचा एरिया आहे. D1 काय डिस्टन्स आहे कुठला लोअर एंडचं. अप्पर एंडचं डिस्टन्स काय D2 आहे. रो काय असणार आहे डेन्सिटी, इथं रो दिलेलं नाही त्यांनी, तर रो काय असणार आहे डेन्सिटी. M काय असणार आहे मास. V काय असणार आहे व्हेलॉसिटी. क्लिअर आहे. ज्या ज्या गोष्टी जिथं दिल्या आहेत तिथं मी सांगेन तुम्हाला. फोर्स काय असतं F काय आहे बघा, F इथं हे बघा कुणासाठी पी क्यू साठी, कुणासाठी आर एस साठी. हा फोर्स, फोर्स म्हणजेच काय असतं प्रेशर बरोबर F ओपन आहे, तर प्रेशर इंटू ए. म्हणून पी क्यू साठी F1 बरोबर काय येतं P1 A1. इथं F2 काय येतं P2 A2. मग वर्क डन काय असतं W1 F1 इंटू D1. W2 काय असतं F2 इंटू D2. मग F2 काय F1 F2 दिले ना, मग W1 काय येईल रे बाबांनो P1 A1 D1. W2 काय P2 A2 D2. बट आय वॉन्ट हिअर चेंज इन द वर्क डन. काय करायचं आपल्याला चेंज इन वर्क डन. मग चेंज इन वर्क डन जर काढायचं असेल तर मला काय टोटल W बरोबर W2 मायनस W1. ओके हा W2 कुठं आहे बघा P2 A2 D2 मायनस P1 A1 D1. ओके हा तर आता इथं काय बघा A1 D1 A2 D2 काय DV. म्हणून इथं टाकू का मी इथं W1 2 करतो, मोठ्यातून छोटं मायनस केलं. ओके आता इथं मोठ्यातून छोटं करायचं म्हणजे मी याला इथं 1 1 करतो. काय फरक पडत नाही, असं केलं तरी काय त्याचे साईन वेगळे होतील, फक्त निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. म्हणून मी इथं P1 DV मायनस P2 DV का A1 D1 A2 DV काय DV. मी इथं काय टाकलं DV टाकलं. हा छानपैकी W बरोबर P1 मायनस P2 इंटू DV इक्वेशन 1. इक्वेशन किती आलं 1. DV व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कुठला PQ RS मधला व्हॉल्यूम. त्याच्यातलं काय काढलंय वर्क डन काढलंय कुठला त्या दोघांचं. काय दाखवायचं आहे कंझर्वेशन ऑफ वर्क डन. कंझर्वेशन दोन्हीकडं आधी बी नंतर बी काय असायला पाहिजे सेम असायला पाहिजे. आता इथं काय काय सेम आहे सर, कुठं कुठं दिवे लावले PQ. आता फक्त PQ मधलं मास मास बरोबर रो इंटू व्ही असतं. मास बरोबर काय असतं रो इंटू व्ही. आता मास म्हणजेच काय व्हॉल्यूम म्हणजे काय अबे इथं आहे ना A1 D1 हे नाही PQ ला 1 1 आहे ना, मग मी तसं लिहू का मास म्हणजे व्हॉल्यूम बरोबर म्हणजे M बरोबर रो A1 D1 रो A1 D1. दिस इज द मास. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी. इथं कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी, इथं कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी. मग त्या दोघांची बेरीज लंबी प्रोसेस आहे, आपल्याला स्लो जायचं आहे. हा Ke1 बरोबर 1/2 mv² असलं माहितीये. मग M ची व्हॅल्यू टाकू 1/2 रो A1 D1 V1². A1 D1 काय आपल्याकडे A1 D1 DV. म्हणून Ke1 1/2 रो DV V1². दिस इज इक्वेशन नंबर 2. टाकावं का नाही इक्वेशन पटकन टाकायचं आपल्याला. हा इथं परत एकदा हे काय आहे व्हॉल्यूम आहे, हे काय आहे व्हेलॉसिटी आहे. त्याच्यानंतर पुढं याला थोडं असं लाल लाल दाखवू. ओके पुढं PE काय करायचं आपल्याला PE म्हणजे काय
पोटेन्शियल एनर्जी काय असतं mgh कुठलं काढायचंय इथलं काढायचंय म्हणून h1 घेतलं हाईट किती आहे h1 मग परत pe1 बरोबर m ची व्हॅल्यू माहिती आहे ना रो a1 a1d1 gh1 a1d1 काय परत a1d1 सो pe1 बरोबर रो dv gh1 ओके हे जे झालं ते हे आपल्याला काय आलं रे pe1 आलं pe1 आलं ओके दिस इज इक्वेशन नंबर 3 अभी हे सगळं सेम टू सेम आरएस साठी काढायचं हे सगळं कोणासाठी काढायचं आहे आरएस साठी चलो आरएस काय काढायचं आहे मास किती असतं याला डायरेक्ट लिहूया ना रो a2 d2 मास आला मग त्याचं काय काढायचं आहे के काढायचं आहे म्हणजे ke1 नाही ke2 1/2m v2 चा स्क्वेअर मग m इथं टाकूयात आपण m जर टाकलं तर आपल्याला काय येतं बघा ke2 बरोबर 1/2 रो a2 d2 v2 चा स्क्वेअर a2 d2 काय आपल्याकडे a2 d2 म्हणजे काय बघायचं इथं शोधले a2 d2 dv मग 1/2 रो dv v2 चा स्क्वेअर हे झालं ke2 पुढचा नंबर इक्वेशन नंबर किती झाला बघा शोधा इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 4 आगे बढ़ेंगे अभी हाँ PE ओके PE2 सो PE2 बरोबर काय असतं mgh2 कुठलं काढायचं इथलं काढायचं आरएस च्या ठिकाणचं के काढलंय आरएस च्या ठिकाणचं काय काढायचं पी काढायचं हाईट किती आहे h2 इतकी आहे मग पुढं mgh2 m किती आहे रो a2 d2 gh2 ओके देन pe हा बळ्यांनो a2 d2 dv परत रो dv gh2 ओके म्हणजे हे इक्वेशन नंबर किती आलं पुन्हा इक्वेशन नंबर किती आलं इक्वेशन फुल द्यायची आपण ताण नाही घ्यायचा घे लाडू वाटल्याने वाटायचं हा आता इथं काय करायचं बघा आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची काय काढायची आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची म्हणजे चेंज के ओके चेंज इन के मग आता हे के कुठं आहे ke2 माइनस ke1 फाइनल माइनस इनिशियल चलो डेल्टा के बरोबर ke2 शोधा कुठं आहे ke2 इथं आहे ओके 1/2 रो dv v2 चा स्क्वेअर माइनस काय येतं माइनस परत 1/2 रो dv v1 चा स्क्वेअर अभी कुछ तो कॉमन दिख रहा है हे बघा ओके मग कॉमन काढलं मला केईचं इक्वेशन काय येणार मग चेंज इन के बराबर 1/2 रो dv ब्रॅकेट मध्ये v2 चा स्क्वेअर v1 चा स्क्वेअर इक्वेशन नंबर पुढचा नंबर यस किती आला 6 दिस इज इक्वेशन नंबर 6 पुढं टोटल पीई काढावं लागणार आहे म्हणजे चेंज इन पीई काढावं लागणार आहे सो चेंज इन पीई बरोबर pe2 मायनस pe1 ओके pe2 कुठं आहे शोधा इथं आहे बघा pe2 काय करायचं रो dv gh2 मायनस रो dv gh1 कोण विसरले का बघा याच्यातलं नाही विसरलं नाही सगळे आले ओके पुढं चेंज इन पी बराबर रो dv h2 माइनस h1 हाँ पुढचं इक्वेशन नंबर चलो आगे बढ़ेंगे इसका नंबर है अपने को 7 ओके आता हे चेंज इन के काढलं चेंज इन पी काढलं दोघांची ऍडिशन पाहिजे आता म्हणजे टोटल वर्क सो W बराबर चेंज इन के प्लस चेंज इन पी ओके सो देन W बरोबर इक्वल टू के किती बघा शोधा के चेंज इन के 1/2 रो dv हाँ
V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो dVg H2 माइनस H1। याला देखिए इक्वेशन नंबर, इसको भी देंगे अपन इक्वेशन नंबर। नेक्स्ट इक्वेशन नंबर, नेक्स्ट किती येतं 8। ओके, 8 नंबर तर होते तास हे 8 नंबर इक्वेशन 1 आणि 1 प्रेमानं सी। ओके, बघिंग इथं बघा W बरोबर P1 मायनस P2 dV इक्वेशन 1 लेफ्ट साइडला W, तिथं पण लेफ्ट साइडला W, तिथल्या W ला हे W उचलून टाकलं। ओके, टाकलं म्हणजे काय केलं, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 8 काय टाकता येईल, P1 मायनस P2 इंटू dV बरोबर यांच्यात dV कॉमन काढतो बळांनो। जर मी dV कॉमन काढलं तर मला ब्रॅकेट मध्ये काय येतं बघा, 1/2 रो V2 चा स्क्वेअर मायनस V1 चा स्क्वेअर रो G H2 मायनस H1। मग आता काय केलं, dV उडून टाका सर, डिस्काउंट। मग आपण काय केलं, पुन्हा याला डिटेल मध्ये सोडवूया। P1 मायनस P2 हे याला गुणाकार करा, हे याला गुणाकार करा, म्हणजे मग सर सेपरेट काढलं होतं कशाला, V2 चा स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 चा स्क्वेअर प्लस रो G H2 मायनस रो G H1। आता असं विचारलं नाही सर हा नदीवर बसूनच इक्वेशन लिहिला का, मला माहित नाही। ओके, तो आता इथं जे आहे ते मायनस वाला इकडं आणायचं, मायनस वाला इकडं, इकडलं मायनस वाला पलीकडं, म्हणजे कसं P1 प्लस 1/2 रो V1 चा स्क्वेअर प्लस हे इकडं आलं रो G H1 बरोबर रिमेनिंग P2 पलीकडे गेलं P2 प्लस 1/2 रो V2 चा स्क्वेअर प्लस रो G H2। ओके, म्हणजे हे झालं फायनल इक्वेशन। इसने बोला अबे कुठं आहे फायनल, हा इथं आहे, ते असं हे झालं बर्नौली इक्वेशन। हे झालं काय, बर्नौली इक्वेशन। याला कन्झर्वेशन असं म्हटलंय, म्हणजे काय P प्लस 1/2 रो V स्क्वेअर प्लस रो G H बरोबर कॉन्स्टंट असं लिहिलं त्यानं। आणि हे इक्वेशन त्याने सांगितलं केवढ्यासाठी, एवढं इथं स्पीड फास्ट जातं, तिथं वेलोसिटी काय प्रेशर कमी असतं, जिथं स्पीड जास्त तिथं प्रेशर कमी, एवढ्यासाठी एवढा आटापिटा त्याने केला। म्हणजे काय कन्झर्वेशन बिफोर आफ्टर, त्याचं म्हणणं काय आहे, बिफोर आफ्टर वर्क डन काय असतं, सेम टू सेम असतं असं म्हणतं कोण, बर्नौली। ओके, सो अशा पद्धतीने छान पैकी हे बोर्डाला 4 मार्क साठी महत्वाचं आहे। किती मार्क साठी, 4 मार्क साठी। मग बोर्डाचा पण जीव आहे या बर्नौलीवर, सीईटी साठी तर, सीईटी साठी तर मस्त जीव आहे यांच्यावर। ओके, तर तो पण बघूया।